पंडित सर, UAAचे पदाधिकारी, सर्व प्राध्यापक आणि प्रेक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आता मी कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध सरांना विनंती करते की त्यांनी अश्विनी भिडे मॅम यांना फळांची परडी देऊन त्यांचं स्वागत करावं. आज ग्रेट भेट या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या मेट्रो वुमन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालिका, भारतीय प्रशासकीय सेवाधिकारी अश्विनी भिडे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नागपूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये परंपरागत जलसंधारणाचे प्रयोग राबवण्यापासून ते आज मुंबईच्या वाहतुकीच्या चेहऱ्यात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पापर्यंत ही आणि अशी अनेक आव्हाने विलया पेलणाऱ्या आणि प्रत्येक आव्हानाला पूर्णत्वाकडे नेणाऱ्या IAS अधिकारी अश्विनी भिडे मॅडम आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभणं हे आपलं भाग्यच. आतापर्यंतच्या त्यांच्या प्रशासकीय सेवेत सौ अश्विनी भिडे यांनी अतिरिक्त विभागीय आयुक्त, राज्यपालांच्या संयुक्त सचिव, मुंबई महानगर विकास प्राधिकरणात अतिरिक्त आयुक्त आणि शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या सचिव अशा अनेक भूमिका यशस्वीरित्या बजावल्या आहेत. विज्ञान तंत्रज्ञानापासून ते समाज व्यवस्थेतील विविध क्षेत्रात पाय रोवून काम करणाऱ्या अश्विनी मॅडम आपल्या कामामुळे आणि त्यामागील विचारांमुळे अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. अश्विनी मॅडम MMRCच्या संचालकपदी रुजू झाल्या तेव्हा झालेलं त्यांचं जोरदार स्वागत आपण एका छोट्या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून पाहणार आहोत. ही खूप कौतुकास्पद, दुर्मिळ आणि एक प्रकारे त्यांच्या कामाची पोचपावती देणारी घटना आहे. त्यांचा हा आतापर्यंतचा यशस्वी शासकीय प्रवास संघर्षमय असूनही आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तर या प्रवासाबद्दल जाणून घेण्याची आपण सर्वांनाच खूप उत्सुकता आहे. याबाबत त्यांच्याशी संवाद साधणार आहे TY BTECची विद्यार्थिनी रेवती अभिजित कुलकर्णी. या पुढील कार्यक्रमाची सूत्रे मी रेवतीकडे सुपूर्द करते. थँक्यू. धन्यवाद आभा. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी म्हणजेच आमच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आज मला तुमच्याशी संवाद साधायची संधी मिळाली आहे. तर सर्वजण ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतायत त्याला आपण अधिक वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिल्या प्रश्नाकडे वळते. असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. आता हे अगदी अक्षरशः जरी खरं नसलं तरी बालपण आणि शालेय शिक्षण ह्याचा आपलं जीवन घडवण्यामध्ये फार मोठा वाटा असतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तुमचं बालपण आणि तुमचं शालेय शिक्षण कसं झालं, कुठे झालं? माझं बालपण आणि शालेय शिक्षण हे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक तालुक्यांच्या ठिकाणी झालं. तर माझे वडील स्टेट बँकेमध्ये अधिकारी होते आणि त्यांचा नोकरी होती, जो जॉब होता तो ट्रान्सफरेबल होता. त्यामुळं सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या तालुक्यांच्या ठिकाणी त्यांची बदली व्हायची. त्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये माझं शिक्षण झालं. म्हणजे तासगाव, सांगली जिल्ह्यातलं तासगाव हे गाव होतं, तिथे त्याच्या आधी कराडमध्ये थोडं प्राथमिक शिक्षण झालं. तासगावमध्ये काही झालं.
हायस्कूलचा काही भाग तासगावमध्ये झाला. मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर नावाचं गाव आहे, तिथल्या शाळेमध्ये शिक्षण झालं. त्यानंतर वडिलांची बदली पुन्हा सोलापूर जिल्ह्यातल्या एका ठिकाणी झाली, म्हणून मग आम्ही सगळे मी आणि माझे भावंड आणि आई आम्ही सगळे सांगली शहरामध्ये शिफ्ट झालो. आणि मग कॉलेज एज्युकेशन जे होतं ते माझं सांगलीमध्ये आणि नंतर मग पोस्ट ग्रॅज्युएशन पुण्यामध्ये झालं. पण गावं लहान होती, अगदी कुटुंब मध्यमवर्गीय होतं, पण सगळ्यात महत्त्वाचं होतं ते शिक्षण संस्था. या जवळजवळ 100 वर्षांची परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की अशा अनेक शिक्षण संस्था आहेत की ज्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पण त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि नंतरसुद्धा अनेक पिढ्या घडवण्यामध्ये त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली. या मराठी माध्यमांच्या या सगळ्या शाळा होत्या, पण अतिशय नावाजलेल्या सांगली शिक्षण संस्था असेल, न्यू एज्युकेशन सोसायटी होती कोल्हापूरची, आणि नंतर पुन्हा डेक्कन एज्युकेशन सोसायटीचं विलिंग्डन कॉलेज, त्यानंतर पुणे विद्यापीठ. असा हा माझा प्रवास होता. आणि माझ्या पूर्ण या शैक्षणिक प्रवासामध्ये किंवा नंतरच्या करिअरमध्ये सुद्धा या शाळांनी जे काही दिलं, तिथल्या शिक्षकांनी जे काही दिलं आणि त्यांनी जी दृष्टी दिली, शाळांनी वेगवेगळ्या सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्पर्धात्मकता, परंतु त्याचबरोबर एक कोलॅबरेटिव्ह अप्रोच ठेवून पुढं जाण्यासाठी. आणि तसा तो खूप मोपसील एरिया होता, सेमी अर्बन म्हणता येईल अशी गावं होती, पण तरीसुद्धा ज्या ज्या संधी आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देता येतील त्या देण्याची एक अशा प्रकारची पॉझिटिव्ह प्रोएक्टिव्ह वृत्ती या शाळांमध्ये तिथल्या शिक्षकांमध्ये होती. आणि त्याचा माझ्या जडणघडणीमध्ये खूपच उपयोग झाला असं मला वाटतं. जयसिंगपूरसारख्या लहान गावामध्ये पण त्यावेळेला जे मुंबईमुळे एकच बोर्ड होतं पूर्ण राज्यभरासाठी, त्या बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये मी आले, परंतु मला कला शाखेला जायचं होतं आणि त्यामुळं मी मग आर्ट्सला जाण्याचा निर्णय घेतला. ह्या सगळ्या निर्णयामध्ये सुद्धा तेव्हाचे शिक्षक किंवा जे काही माझे गुरु होते त्या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालं. म्हणजे खरं तर मी म्हणेन की आई-वडिलांनी तर सहकार्य केलंच, आई-वडिलांचा तर सपोर्ट होताच, परंतु शैक्षणिक कारकीर्द घडवण्यामध्ये शाळांचा रोल खूप मोठा राहिला असं मला वाटतं. आणि शिवाय घरचं वातावरण, वाचनाची आवड, वाचनासाठीचे जे काही संस्कार होते, अभ्यास करण्यासाठीचे संस्कार आईवडिलांनी दिले, त्या सगळ्याचा खूप फायदा झाला. मला वाटतं सगळ्याच तेव्हाच्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कहाणी आणि आज पण असते, कारण आपल्याला माहिती की आपल्याला शैक्षणिक जी काही आपली प्रगती आहे आणि त्याच्यावरती आपला भर जास्त असतो, तशाच कुटुंबांमधून मी आले आणि तशाच शिक्षण संस्थांमधून मी आले, आणि त्याचा माझ्या जडणघडणीमध्ये निश्चितपणे खूपच महत्त्वाचा आहे. जसं तुम्ही म्हणाल की 12वी नंतर आर्ट्समध्ये जाण्याचा तुम्ही निर्णय घेतला आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून MA इन इंग्लिश लिटरेचर केलं. मग त्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवा जॉईन करण्याचा निर्णय कसा घेतला गेला? म्हणजे कसं साधारणपणे डॉक्टरांच्या घरी पुढची पिढी डॉक्टर होते, तसं तुमच्याकडे काही पूर्वपीठिका होती की तुम्हीच पहिल्यांदा ह्या क्षेत्रात जायचा निर्णय घेतला? नाही, पूर्वपीठिका मुळीच नव्हती. म्हणजे शासनामध्ये इतक्या उच्च स्तरावर काम करणारे तर तुमच्या कुटुंबामध्येही कोणी नव्हते, परंतु माझे माझ्या आईचे काका इथे मंत्रालयामध्ये उपसचिव या पदावरती काम करायचे. दर सुट्टीमध्ये जेव्हा आम्ही भेटायचो त्यावेळेला त्या मंत्रालयातल्या अनेक IAS अधिकाऱ्यांच्या, विशेषतः महिला IAS अधिकाऱ्यांच्या खूप गोष्टी सांगायचे, आणि त्याच्यातून मला एक थोडीशी प्रेरणा मिळत गेली की हे क्षेत्र आपणही बघितलं पाहिजे. आणि किंबहुना 10वीची परीक्षा दिल्यानंतरच मला असं वाटलं की मला खरं तर एका दृष्टीने ती इट वॉज अ लीप ऑफ फेथ, कारण माहिती तर काहीच नव्हतं. कारण त्या इव्हन सांगली जिल्ह्याच्या शहराच्या ठिकाणी सुद्धा या स्पर्धा परीक्षांबद्दल फारशी माहिती नव्हती, पण तरीसुद्धा वेगळं काहीतरी करायचं या उद्देशाने फारशी माहिती नसताना सुद्धा, परंतु 10वी म्हणजे जवळजवळ 15व्या वर्षीच मी 10वी माझी झाली, त्याच वेळेला हा निर्णय कुठेतरी मनाने घेतला होता की आपल्याला IAS करायचं, UPSCची परीक्षा द्यायची. आणि त्या दृष्टीने मी कारण तेव्हाची थोडी पद्धती अशी होती, आज आपण जर बघितलं तर प्रोफेशनल्स वेगवेगळ्या इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा इतर प्रोफेशनल बॅकग्राऊंड असलेले अनेक मुलं या क्षेत्रामध्ये येतात, परंतु 25-30 वर्षांपूर्वी ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडमधून जाणाऱ्या लोकांची संख्या जास्त होती. आणि त्याच्यामुळे मग मी त्यावेळेला असं ठरवलं की मला आर्ट्सला जायचं आहे, कला शाखेत जाऊन त्या विषयांचा अभ्यास करून आपल्याला ही परीक्षा देता येईल, आणि म्हणून तो निर्णय घेतला. म्हणजे काहीतरी वेगळं करायचं, चाकरीच्या बाहेरचं करायचं, पण मी असं म्हणणार नाही की तो फार इन्फॉर्म डिसिजन होता. तो एक वेगळं करण्याच्या उद्देशातून झालेला होता, परंतु एकदा निर्णय घेतल्यानंतर मात्र मला तो निर्णय आपण घेतलेला निर्णय योग्य आहे हे करण्यासाठी मग ठरवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते.
कारण कुठली गोष्ट अशी प्लॅटरवर नव्हती. आज आपण तुम्ही इमॅजिन पण करू शकणार नाही, इंटरनेट नसलेल्या जमान्यामध्ये जी माहिती मिळवणं हाच एक मोठा भाग असतो आणि जी माहिती अशी संकलित किंवा ऑर्गनाईज पद्धतीने उपलब्ध नसते, ती माहिती मिळवताना त्याची ऑथेंटिसिटी तपासून घेताना तसे खूप कष्ट असतात, पण ते सगळे करावे लागेल. पण एकदा निर्णय घेतल्यानंतर मात्र मी त्याच्याशी दृढ राहिले आणि त्यानंतर मग सांगलीमध्ये आल्यानंतर आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मला असं वाटलं की सांगलीसारख्या शहरातही त्याची फारशी पुढे जाण्यासाठी आपल्याला काही मदत होत नाही, म्हणून मग मी पुण्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा निर्णय घेतला आणि तिथे मग या परीक्षांबद्दलची माहिती जास्त मिळाली आणि अशा रीतीने मी म्हणजे काही वेगळं करण्यासाठी, चाकोरीच्या बाहेरचं जाऊन काही करण्यासाठी आणि अर्थातच सुरुवातीला माहीत नव्हतं, पण जसजसे या परीक्षांबद्दल वाचत गेले, प्रशासनातल्या अशा अधिकाऱ्यांच्या भूमिकेबद्दल, त्यांच्या रोलबद्दल माहिती मिळत गेली, तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही खूपच एक महत्त्वाची भूमिका हे अधिकारी प्रशासनामध्ये पार पाडत असतात. विशेषतः IAS अधिकाऱ्यांना तर ज्या प्रकारचं एक्सपोजर मिळतं, जितक्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी मिळते आणि त्याच्यातून आम्हाला अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करण्याची आणि समाजामध्ये काही विधायक बदल घडवून आणण्याची संधी मिळते. तर त्या सगळ्या दृष्टीने मला असं वाटलं की हा निर्णय आपण जो घेतला आहे तो योग्य आहे आणि त्याला आपण तो पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला. नक्कीच तुमचा निर्णय योग्य आहे, याला अख्खा महाराष्ट्रात दुजोरा देईल. पण करिअरच्या सुरुवातीला नेहमीच आपल्या मनात एक विचार असतो की हे नाही झालं तर काय, एक प्लॅन बी आपण ठेवतो. म्हणजे आता आमच्याकडे इंजिनिअरिंग झाल्यानंतर MS करू, ते नाही झालं तर MBA करू किंवा नोकरी करू, व्यवसाय करू, असं काहीतरी एक प्लॅन बी विचार करून ठेवलेला असतो. तसा तुमचा प्लॅन बी काय होता? जर भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली नाही तर काय करावं? खरं सांगायचं तर असा कुठलाच प्लॅन नव्हता, कारण इतकं म्हणजे ते आपल्याला ह्याच्यात जायचं आहे किंवा ही परीक्षा उत्तीर्ण व्हायची याचा ध्यास एवढा होता की असा कुठलाही विचार मी केलेला नव्हता. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा फर्स्ट अटेम्प्ट मी दिला त्याच्यानंतर मला असं वाटलं की आता या अटेम्प्टला जर झालं नाही तर मी ते सांगते मी दुसऱ्या अटेम्प्टचं सुद्धा मी फॉर्म भरलेलं नव्हतं, कारण मला एवढी हे होती की यातून जे मिळेल ते मला तेच मला हवं आहे आणि तिथंच मला थांबायचं. त्यामुळे खरं सांगायचं तर कुठलाही दुसरा प्लॅन नव्हता, पण समजा नसतं झालं तर मला असं वाटतं मी शिक्षण क्षेत्रामध्ये राहिले असते. आजपर्यंत आता निवड झाल्यानंतर तुमचं अनेक ठिकाणी पोस्टिंग झालं, इचलकरंजी, नागपूर, मुंबईमध्ये सुद्धा मेट्रो आणि महानगरपालिका अशा अनेक ठिकाणी वेगवेगळी पोस्टिंग झाली. तर त्यापैकी सर्वात आव्हानात्मक तुम्हाला कुठली जबाबदारी वाटली आणि का? प्रशासकीय सेवेतलं खरं बघायला गेलं तर प्रत्येक पोस्टच आव्हानात्मक असते, कारण सुरुवातीला जेव्हा तुम्ही येता प्रशासनात त्यावेळेला एक परीक्षा दिलेली असते, एक वर्षभराचं साधारण प्रशिक्षण आम्हाला मसुरीच्या अकॅडमीमध्ये असतं, परंतु कुठलंही क्लासरूम ट्रेनिंग हे प्रत्यक्ष फील्डवर काम करताना त्याचा फारसा काही थेट उपयोग होत नाही आणि त्यामुळं किंबहुना ही सर्व्हिस अशी आहे की त्यातलं प्रत्येक पोस्टिंग हे सततचं लर्निंग असतं, कारण ही जेनेरिक सर्व्हिस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक वेळेला वेगळ्या विषयाला हाताळावं लागतं आणि त्यामुळे प्रत्येक वेळेला अनलर्निंगही करावं लागतं आणि लर्निंगही करावं लागतं आणि त्यामुळेच प्रत्येक पोस्ट ही चॅलेंजिंग असते. मला तरी पण त्यातल्या त्यात जर तुलना करायची झाली तर सुरुवातीची जी पोस्ट होती म्हणजे CEO जिल्हा परिषद म्हणून, म्हणजे जेव्हा तुम्ही येता सुरुवातीचं ट्रेनिंग होतं आणि त्यानंतर एकदम जिल्ह्याच्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकासात्मक प्रशासनाचा तो प्रमुख असतो CEO जिल्हा परिषद आणि खूप कमी वयामध्ये खूप मोठी जबाबदारी म्हणजे 10 ते 20-15 हजारचा स्टाफ तुमच्याकडे असतो आणि शासन जसं इथे चालतं त्याच पद्धतीने त्याचा मायक्रोकॉझम म्हणता येईल अशी ती व्यवस्था सगळी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असते आणि अनेक डिपार्टमेंट 17, 15, 20 डिपार्टमेंट्स हँडल करायचे असतात आणि लोकप्रतिनिधींना पण हँडल करायचं असतं आणि ह्या सगळ्याचा जो एक वेगळाच अनुभव तुम्हाला खूप तरुण वयामध्ये येतो. तर ते पहिलं जे पोस्टिंग असतं ते खूप आव्हानात्मक असतं आणि त्यानंतर अर्थातच तुम्ही प्रत्येक अनुभवाबरोबर नवीन गोष्टी शिकत जाता, प्रगल्भता येत राहते, त्यामुळे त्याच्यानंतरच्या अनेक पोस्टिंग ही तुलनेने सोपी वाटतात आणि त्यानंतर मग मला त्याच्यानंतर जर आव्हानात्मक पद विचारायचं झालं तर मग मेट्रो 3 हा जो प्रकल्प राबवताना जी आव्हानं आली ती खूपच जास्त होती. म्हणजे त्याचा तोपर्यंत भरपूर अनुभव माझ्या गाठीशी होता, तरीसुद्धा त्या प्रकल्पाचं काम म्हणजे प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्या काही अडचणी आल्या, ज्या काही आव्हानं आली तीच मला वाटतं जास्त खडतर होती. जसं तुम्ही म्हणाला की मेट्रोचं काम हे फारच वेगळं होतं, त्याच संबंधी माझा पुढचा प्रश्न आहे की तुमचं बृहन्मुंबई महानगरपालिकेतलं पद
हे साधारण प्रशासकीय म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पद्धतीचं आहे आणि त्याचवेळी मेट्रो हा प्रकल्प फील्डवर्क स्वरूपाचा आहे. तर मग त्या दोघांची सांगड तुम्ही कशी घालता? दोन्हीची सांगड अशाच घातली जाते की ते एकातूनच दुसरं निघत असतं बेसिकली. त्याच्यामध्ये असं आपल्याला सेग्रिगेशन करता येत नाही, कारण मेट्रो प्रकल्पावर फील्डवरती काम करायचं असताना सुद्धा त्याला खूप सारं पॉलिसीचं, कायद्याचं बॅकिंग लागतं. म्हणजे तो कुठल्या तरी ॲक्ट खाली आपण हा प्रकल्प करत असतो, त्यातल्या तरतुदीचं पालन करून तो करावा लागतो. नंतर वेगवेगळ्या त्यातले जे आस्पेक्ट्स असतात त्या प्रत्येकासाठी काही नियम असतात, काही पॉलिसीज असतात, त्या घालून करावं लागतं. फक्त तिथे आपल्याला एक निश्चित असं ध्येय असतं की प्रकल्प एवढ्या वेळामध्ये पूर्ण करायचं आहे, त्यामुळे तो टाईम बाउंड मॅनरने करावा लागतो. महापालिकेच्या प्रशासनामध्ये सुद्धा तिथे सुद्धा एक मोठा प्रकल्प मी हाताळते, जो कोस्टल रोड प्रोजेक्ट आहे. त्यामुळे त्याच्यासुद्धा एक भाग माझा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प राबवणं हा आहेच आहे, परंतु दुसरीकडं बरेचसे रेग्युलर कामं आहेत जी नागरिकांना सुविधा सेवा देण्याची आहेत, महापालिकेला जी करावी लागतात ती कामं असतात. त्याच्यामध्ये खूप काही एक्साइटिंग नसतं, परंतु अतिशय जरुरीचं असतं आणि त्याच्यामध्ये असलेल्या नियमांचंच पालन करून पण लोकांपर्यंत पोचायचं असतं. त्यामुळे ते दोन्हीची सांगड घालावी लागते. दोन्ही कामांचं स्वरूप वेगळं असतं, पण तरीसुद्धा पूर्ण वेगळं नसतं, एकमेकांशी ते निगडीत असतात आणि दोन्हीची आपली आपली एक मजा आहे. दोन्हीचं आपलं आपलं एक पर्पज आहे आणि ते पर्पज साध्य करायचं असेल तर केवळ एकांगी, केवळ फक्त विकासात्मक किंवा फक्त प्रकल्प करणं असं करून आपल्याला चालत नाही. त्यामुळे या दोन्हीचा एक तोल किंवा हे सांभाळून तिथे प्रशासनामध्ये काम करतात. बरोबर, ही तारेवरची कसरत नक्कीच कठीण असणार आहे. आणि जसं आपलं बोलणं झालं की तुमच्यावर सध्या 2 पदांचा पदभार आहे आणि कामाचा व्याप मोठा आहे. असं असताना सुद्धा तुम्ही प्रोफेशनल आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य ह्यामध्ये कसा समतोल साधता, घरच्यांना कसा वेळ देता? मला असं वाटतं ते हळूहळू साध्य करावं लागतं. सर्व्हिस ही खूप ओव्हरवेल्मिंग असते आणि तुम्ही तसे 24/7 शासनाचे पण आणि लोकांचे पण सेवक असतात आणि त्याच्यामुळं आपण असं म्हणूच शकत नाही की मी आता सकाळी 10 पासून संध्याकाळी 6 वाजता ऑफिसमधनं घरी यायचं आणि नंतर मग काही काम करायचं नाही, असं होऊ शकत नाही. कारण अनेक जी आमची पदं असतात त्याच्यामध्ये लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन हँडल करावी लागते. मेट्रोसारखे प्रकल्प हाताळताना तिथं तर काम 24 तास ग्राउंडवरती चालू असतं, त्यामुळे अनेक नवीन नवीन प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सतत तयार असावं लागतं. त्यामुळे सुरुवातीला जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये येता तेव्हा हे खूप ओव्हरवेल्मिंग असतं आणि खूप काळ तुमचा म्हणजे हे दोन्हीमध्ये सेग्रिगेशन करणं हे कठीण होतं. परंतु जसजसं तुमचा अनुभव वाढत जातो, प्रगल्भता तर येत राहते, त्यावेळेला आपल्याला कळतं की कधी स्विच ऑन आणि स्विच ऑफ करायचं. घरामध्ये सुद्धा आत्ता तर सोशल मीडियाचा हे एवढा वाढला आहे की प्रत्येक आमचे सगळे मोबाईल सगळ्यांच्याकडे असतात, मोबाईल फोन, व्हॉट्सॲपवरती मेसेज सतत येत असतात. पण ते तुम्हाला हे करावं लागतं, म्हणजे त्या दोन्हीचा तोल साधावा लागतो. त्यांना उत्तर देत असताना सुद्धा आपल्या घरच्या ज्या काही जबाबदारी आहेत, कुटुंबियांबरोबरचा जो वेळ आहे, कारण सगळ्यात शेवटी तेच मॅटर करतं आणि हे आपल्याला नेहमी लक्षातही ठेवावं लागतं. कुटुंबासाठी जो वेळ द्यायचा आहे किंवा स्वतःचे पर्सनल जे काही आपल्या आवडीनिवडी आहेत त्याही जोपासायच्या आहेत आणि त्याच वेळेला जे आपण समाजासाठी काम करण्याच्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत की तुम्ही सतत त्यांच्यासाठी तत्पर असलं पाहिजे ते ठेवलं आणि कुठे ती लक्ष्मण रेषा घालायची हे सुद्धा आपल्याला थोडंसं ठरवावं लागतं. आणि या दोन्हीचा जर प्रायोरिटी आपण ठरवली, वैयक्तिक आयुष्यामध्ये सुद्धा करताना कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं, वेळ जो काही आपल्याकडे उपलब्ध आहे त्याच्यात आजच्या या क्षणाला कुठली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे त्या गोष्टीला हे दिलं पाहिजे. जर त्या ठिकाणी शासनाचं एखादं काम आहे त्या वेळेला जर महत्त्वाचं असेल तर मग घरातल्या बाकीच्या गोष्टी बाजूला पडतात आणि एखादं जर तुम्ही टाळू शकत असाल आणि घरातलं दुसरी कुठली तरी तुमच्याकडे जबाबदारी असेल तर त्याला पण मला असं वाटतं त्याच्यामध्ये घरच्यांमध्ये पण तो संवाद असणं आवश्यक असतं. आणि हे जर आपण ठरवलं की नेमकी आत्ता ह्या क्षणी प्रायोरिटी कशाला द्यायची आणि त्याबद्दल जर तुमच्या मनामध्ये सुस्पष्टता असेल तर या दोन्हीची सांगड घालणं आणि स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आणि आपले छंद जोपासण्यासाठी वेळ घेणं. कारण असं समजून चालत नाही की माझ्याशिवाय काही होत नाही, असं काही नसतं. कोणीही असं इंडिस्पेन्सिबल नसतं. पण तरीसुद्धा प्रशासनानं तुम्हाला जो रोल दिला आहे, आता माझ्याकडे BMCच्या फायर डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. तर कधी जर कुठे काही फायरचा इन्सिडेंट झाला असेल तर कधी रात्रीसुद्धा जावं लागतं, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. त्याचे मेसेज जे येतात म्हणजे तुम्ही खूप शांतपणे झोपू शकत नाही, मध्ये उठलात तर तुम्हाला बघावं लागतं की
आमच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या ग्रुपवरती काही कुठला संदेश आलाय का, त्याचं काय चाललेलं आहे, यू हॅव टू बी अलर्ट. पण त्याचा कशाचा असं खूप बाबुलबुवा करणं किंवा त्याचं काही हे करणं अशाची गरज नसते. ते हळूहळू आपण आपल्या पूर्ण दिनक्रमामध्ये या सगळ्या गोष्टी सहजपणे इन्सर्ट करू शकतो. म्हणजे योग्य वेळेला योग्य गोष्टीला महत्त्व देणं हे महत्त्वाचं आहे. आणि ह्यालाच संलग्न असा माझा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही आता IAS ऑफिसर आहात, तर तुम्हाला लाल दिव्याची गाडी म्हणा, सिक्युरिटी म्हणा, अशा सगळ्यात मोठा मान सन्मान मिळतो. पण त्याचबरोबर पाठीशी तणाव हा नेहमीच असतो. तर तणावाचा सामना तुम्ही कसा करता? कारण आता स्ट्रेस मॅनेजमेंट हा खूप मोठा विषय झालेला आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? तणावाचा सामना सुद्धा करणं हे हळूहळू शिकावं लागतं. त्यासाठी तुम्ही काही विशेष मेहनती घेऊ शकता. परंतु सुरुवातीच्या पोस्टिंगमध्ये अनेक वेळेला असे अचानक प्रसंग यायचे की ज्यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार नसायचा. कधी सडनली कुठलं आंदोलन व्हायचं, कधी मोर्चा यायचा, कधी जिल्हा परिषद किंवा ज्या लोकल बॉडीज असतात तिथे काम करत असताना लोकप्रतिनिधींशी वादाचे प्रसंग यायचे. आणि त्यावेळेला सुरुवातीला असं माझ्या लक्षात यायचं की खूप स्ट्रेस खूप होतोय आणि मला आपण जर हे असं वाढवत नेलं तर ह्याला काही अंत नाही आहे. त्यामुळे आपल्याला कुठेतरी हे थांबावं लागेल. आणि त्यामुळे स्वतःलाच आपल्याला म्हणजे कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं, जसं मी म्हणलं की कुठल्या क्षणाची प्रायोरिटी काय आहे, तसं कुठल्या गोष्टीला किती महत्त्व द्यायचं आणि त्याचा आपल्यावर आपण किती परिणाम करून द्यायचा. म्हणजे एखादी गोष्ट कधी कधी असं होतं की आपल्याकडे तोंडातून काही वाद होतो, चुकून काही बोललं जातं आणि त्याचाही आपल्याला मनस्ताप होतो. तर अशा खूप गोष्टी असतात, शब्दाला शब्द वाढवत नेला जातो. तर हळूहळू शिकावं लागतं की प्रशासनामध्ये आपण राहताना शांतपणाने थंड डोक्याने काम कसं करायचं आणि शक्यतो समोरच्याचं जास्तीत जास्त ऐकून घेणे, त्याच्याने पलटव न होता शांत. कारण ती व्यक्ती आपल्याकडे येते की त्याचं काहीतरी काम अडलेलं आहे म्हणा किंवा त्याला काही समस्या आहे म्हणून येत असते. खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याकडं कदाचित सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतात, पण तरी काही अधिकार असतात. तर त्याच्यामुळे लगेच चिडून किंवा एक्साइट न होता त्याला शांतपणे उत्तर कसं द्यायचं किंवा ते ऐकून कसं घ्यायचं. आणि हा मला वाटतं हा एक आपल्या परत हा शिकण्याच्या प्रक्रियेचा भाग आहे आणि ह्याची एक सवय स्वतःला लावून घ्यावी लागते. आणि ह्याच्याशिवाय मग तुम्ही मेडिटेशन असेल, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा खूप तणाव झाला तर सरळ त्याच्याबद्दलचा विषय तोपर्यंत बंद करणं, दुसरं काहीतरी करणं. आणि आमच्याकडे प्रशासनात अनेक वेळेला सिनियर अधिकारी सांगतात की थंड खाऊन खावा. जेव्हा ते एखादी गोष्ट खूप गरम असते, हिटेड असते, तेव्हा त्याच्यावर तातडीने निर्णय घेऊ नका. तुमच्या भावनांना थोडं शांत होऊ द्या आणि त्याच्यानंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून विचार करा. तर हे हळूहळू हे सगळ्या गोष्टी मला असं वाटतं अनुभवातून येणारं शहाणपण असतं. अनेक प्रसंगातून गेल्यानंतर मग आपण जेव्हा त्याचं सिंहावलोकन करतो की काय आपण त्याच्या अप्रोचमध्ये आपलं काय चुकलं आणि काय अजून करायला पाहिजे होतं, त्याच्यातून हे कळतं. आणि मग तणाव हँडल करणं, कारण रोजचा दिवस तणावाचा असतो, काही ना काहीतरी सतत चालू असतं. त्यामुळे तुम्ही त्याचं पण मग खूप बाऊ करून चालत नाही. त्याच्यात आपल्याला त्याच्यातूनच स्वतःची एक शैली विकसित करावी लागते की आपण ह्या परिस्थितीला कशा पद्धतीने तोंड द्यायचं. आणि मग इतर कितीतरी मार्ग आहेत, म्हणजे मेडिटेशन आहे, वाचन आहे, तुमचे जे काही आवडीचे छंद असतील ते करा. आणि दुसरं म्हणजे स्विच ऑन स्विच ऑफ करायला शिका. तो एखादी गोष्ट खूप ताणली गेली तर थांबा, सहकार्यांशी बोला, इतरांना विचारा, त्याच्यातून आपण काय केलं त्याचं थोडंसं ॲनालिसिस करा. ह्या सगळ्या पद्धतीने या तणावाला तोंड द्यावं. ह्या तुमच्या संदेशाचा आम्हाला नक्कीच खूप फायदा होईल, कारण आजच्या पिढीमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. ह्यानंतर मला वाटतं आपण एक छोटासा गेम खेळूया, त्याच्यामध्ये जलद प्रश्नोत्तरे म्हणजेच रॅपिड फायर. तर तुम्हाला लवकरात लवकर उत्तर द्यायचं आहे प्रश्नाचं. आवडता कामाचा प्रकार कोणता, धोरणात्मक की ऑन फील्ड? ऑन फील्ड, म्हणजे मेट्रो. मेट्रो किंवा तशा प्रकारचे कुठलेही ऑपरेशन. हा, ह्याच अशाच पद्धतीचा माझा पुढचा प्रश्न होता की ॲडिशनल प्रिन्सिपल कमिशनर की मेट्रो MD? दोन्ही. जिव्हाळ्याचा विषय कुठला? डिवाइड करणं फार कठीण आहे, कारण तिकडे सुद्धा तसेच मोठे प्रकल्पही आहेत आणि चांगले कामही आहेत. त्यामुळे दोन्ही. निवांत वेळी काय करायला आवडतं, वाचन की भ्रमंती? वाचन पहिल्यांदा, म्हणजे भ्रमंतीही आवडते पण वाचन. आणि सगळ्यांना आवडेल असा प्रश्न आहे, आरे की कांजूरमार्ग? यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यावर जाऊ मुलाखतीच्या. सध्या
पर्यावरणाचा प्रश्न हा ऐरणीवर असताना सरकारी निर्णयांमध्ये मात्र पर्यावरणाचा विचार केला जात नाही किंवा त्याला फार शेवटी प्रायोरिटी दिली जाते असं अनेक पर्यावरण प्रेमींचं म्हणणं आहे. तर मग या एक बहुचर्चित आरे प्रश्न सोडला तर इतर निर्णयांमध्ये अशी उदासीनता का दिसून येते त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? हे अनेक वेळेला कुठल्याही विषयाकडे बघण्याचे जे अप्रोचेस असतात ते काही वेळेला मिथ्सवर आधारित असतात किंवा अनेक्डोटल असतात. म्हणजे त्याचं खूप काही कोणी सखोल विश्लेषण करत नाही आणि आपली मतं बनवली जातात. सरकारी किंवा कुठलेही पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आहे ते करताना पर्यावरणाचा विचार होत नाही ही एक अशी एक धारणा आहे. पण ती धारणा पूर्णपणे चुकीची आहे. याचं कारण असं आहे की प्रकल्प घेताना किंवा त्याच्या कुठल्याही परवानग्या घेतानाच इतकी रेस्ट्रिक्शन्स असतात आणि इतक्या प्रकारच्या परवानग्या आम्हाला पर्यावरणाच्या असतील किंवा अन्य रेग्युलेटरी ऑथॉरिटीच्या आहेत त्या घ्याव्या लागतात. त्या कदाचित कुठल्या प्रायव्हेट प्रोजेक्टलाही तेवढ्या घ्याव्या लागत नाही. आणि इथे जितके पब्लिक प्रोजेक्ट असतात तेवढी त्याची पारदर्शकता जास्त ठेवावी लागते. पब्लिक डोमेनमध्ये ही माहिती ठेवावी लागते. प्रत्येक स्टेजला सजेशन ऑब्जेक्शन्स हे घेतले जातात. तर मेट्रोसारखा प्रकल्प खरं जर बघितलं तर हा एक लिनियर रेल्वे प्रकल्प ज्याच्यामध्ये रेल बेस्ड पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. वाहनांची संख्या कमी होते, एमिशनचं प्रमाण कमी होतं. म्हणून ह्याला ॲक्च्युली एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सपासून ह्याला हे दिलेलं आहे, एक्झम्पशन दिलेलं आहे. म्हणजे हे रेकॉर्डवरती आहे की मेट्रो प्रकल्प हे पूर्णपणे एन्व्हायरमेंट फ्रेंडली असल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचं एन्व्हायरमेंट क्लिअरन्सची गरज नाही असं एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीच्या रेग्युलेशनमध्ये आहे. पण तरीसुद्धा अन्य वेगवेगळ्या कारणांनी जसं मेट्रो 3च्या प्रकल्पामध्ये आम्हाला फंडिंग जे होतं ते जॅपनीज गव्हर्नमेंटचं होतं. तर त्यांचे नॉर्म्स खूप स्ट्रिंजंट असल्यामुळं एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट करावी लागली. या प्रकल्पामध्ये काही जागा CRZ मध्ये होत्या म्हणून CRZ क्लिअरन्स घ्यावं लागलं. या प्रकल्पाला जायकाचंच बंधन होतं की SI म्हणजे सोशल इम्पॅक्ट असेसमेंट ज्याच्यामध्ये पण काही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचा भाग येतो तो करावा लागला. आणि हे प्रत्येक स्टेजला आपल्याला सजेशन ऑब्जेक्शन्स घ्यावे लागले. झाडांच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. लोकांना असं वाटतं कोणाच्या मनात आले की झाडं तोडतात. असं नसतं. झाडं तोडण्यासाठीचं जे रेग्युलेशन आहे ट्री ॲक्ट आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या ॲक्टमध्ये असलेल्या प्रोव्हिजन्स आहेत या एवढ्या स्ट्रिंजंट आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला प्रपोजल द्यावं लागतं, त्याच्यासाठी सर्वे करावा लागतो. त्यानंतर ट्री ऑथॉरिटी स्वतःचा सर्वे करते. त्याच्यानंतर बघितलं जातं की ही झाडं तोडणं खरंच आवश्यक आहे का, काही आपल्याला टाळता येतील, त्याच्यासाठी थोडं डिझाईन चेंज करण्याची गरज आहे का, कुठली झाडं ट्रान्सप्लांट करता येतील, कुठली झाडं तोडावी लागतील, ही सगळी प्रोसेस होते. त्यानंतर सजेशन ऑब्जेक्शन हा प्रकार असतो. त्याच्यामध्ये भरपूर सजेशन्स होतात. पब्लिक हिअरिंग द्यावं लागतं. त्याच्यातनं काही चांगल्या गोष्टी होतात, काही झाडं अजून कमी होतात. कारण लोकांच्या काही सजेशन असतात ज्या वर्केबल असेल तर आम्ही कन्सिडर करतो. आणि असं करून हे सगळं राईट व्हायला ही प्रपोजल 1-2 वर्ष गेलेली असतात. आणि त्याच्यानंतर मग ती ट्री ऑथॉरिटीकडे जाऊन त्याच्यानंतर पुन्हा इट हॅज टू स्टँड टू द लिगल टेस्ट ऑफ लिगल स्क्रुटनी. कारण प्रत्येक कोर्टामध्ये ती चॅलेंज केली जातात. त्यामुळं ही एक पॉप्युलर धारणा आहे विशेषतः काही पर्यावरण प्रेमींमध्ये, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे. त्याच्या मागे खूप मेहनत, खूप अभ्यास आणि खूप हे केलेलं असतं. आणि आपले एन्व्हायरमेंट रेग्युलेशनसुद्धा अतिशय स्ट्रिंजंट आहे. म्हणजे हा अनेक ॲक्टिव्हिस्टनी केलेल्या प्रयत्नांचा तो परिणाम आहे. 10-15 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रोजेक्ट इम्प्लिमेंट करायचो त्यावेळेला कदाचित ही रेग्युलेशन एवढी स्ट्रिंजंट नव्हती. लोकांनी बऱ्याच ॲक्टिव्हिस्टनी त्याला चॅलेंज केलं आणि त्याच्यातून आपले पॉलिसी लेव्हलला, कायद्याच्या लेव्हलला बरेच बदल झाले. वेगळी आपल्याला माहिती आहे की ग्रीन कोर्ट्स ट्रायब्युनल्स आली आणि त्याच्यामुळं ह्या गोष्टींच्या बद्दलची सेन्सिटिव्हिटी, अवेअरनेस आणि शासनात सुद्धा या प्रकल्पांकडे बघण्याचा आणि त्याच्यासाठीचा अवेअरनेस खूप वाढला आहे. आणि या रेग्युलेटरी अथॉरिटीज सरकारी प्रकल्पांना जास्त स्ट्रिंजंट मापदंड लावले जातात आणि त्याच्यामुळं ही वस्तुस्थिती नाही आहे. त्याच्यासाठी भरपूर म्हणजे प्रोसिजरली खूप काम करावं लागतं. आणि फक्त असं होतं की त्याच्याबद्दल वर्तमानपत्रामध्ये येताना एक साईडची बाजू येत असते नेहमी आणि त्याच्यामुळे एक धारणा समाजाची तशी तयार होते प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती. म्हणजे सर्व माहिती घेतल्याशिवाय लोकांनी मत व्यक्त करू नये असंच म्हणावं लागेल आता. कारण मत व्यक्त जरूर करावं, पण दुसऱ्यांनी जर माहिती दिली तर ती ऐकून घेणं, ती समजून घेणं, ती ॲप्रिशिएट करणं. आणि दुसरं, आज आपल्याकडे सगळी माहिती फिंगर टिप्सवर अवेलेबल आहे. काही तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला सगळे प्रोव्हिजन्स कळतात. तर मला असं वाटतं की
जर काही चुकीचं घडत असेल, जिथे नियम पाळले जात नसतील, त्याला जरूर त्याच्यावरती नियंत्रण आणण्यासाठी या सगळ्यांचा वापर करावा. परंतु जिथे नियम पाळले जातात, जिथे योग्य पद्धतीनेच काम होतं, त्याच्यामध्ये जर विरोध करत गेला तर मग कुठलंच उद्दिष्ट आपलं साध्य होत नाही ना. पर्यावरण विकासाचंही उद्दिष्ट साध्य होत नाही आणि पायाभूत सुविधा विकासाचं पण उद्दिष्ट साध्य होत नाही. बरोबर आहे. म्हणजे विविध नियम, अटी आणि त्यात आणि असणारा लोकांचा वेगवेगळ्या प्रकारचा वादविवाद ह्यामुळे सुद्धा अनेक प्रकल्प हे रखडतात. तर मग हा प्रश्न सर्वच मुंबईकरांच्या मनामध्ये घर करून ठेवलेला आहे की मुंबई मेट्रो कधी पूर्ण होणार, म्हणजे ॲक्वालाईनचं काम आणि एकूणच पूर्ण मुंबई मेट्रो हा साधारणपणे कधी चालू होईल. मुंबई मेट्रो नेटवर्क जे आहे ते खूप मोठे आहे. जवळजवळ मला वाटतं 170 ते 80 किलोमीटरचं नेटवर्क आहे. त्याच्यामध्ये आत्ता साधारण 50-48 किलोमीटर आपलं ऑपरेशनलाइज झालेलं आहे, ज्या नवीन 2 कॉरिडॉर MMRDA सुरू केले. त्याच्यानंतर आता तिसरा नंबर अर्थातच मेट्रो लाईन 3चा आहे. आणि हा प्रकल्पचा एक फेज म्हणजे हा साधारण 33-33.5 किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. त्यातली एक फेज आरे पासून ते BKC पर्यंत साधारण 11 स्टेशन्स आहेत. ती डिसेंबर 2023 पर्यंत कमिशन करण्याचा आटोकाट प्रयत्न MMRCची टीम करते. त्याच्यामध्ये खूप आव्हानं आहेत, खूप कठीण म्हणजे अडचणी पण आहेत, पण तरीसुद्धा ते करू शकू असा मला आता तरी विश्वास वाटतो. आणि दुसरी फेज जून 24 पर्यंत म्हणजे कप परेडपर्यंत, BKC पासून ते कप परेडपर्यंतचा दुसरी फेज 2024 पर्यंत, म्हणजे 2024 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल. MMRDA मार्फत जे इतर प्रकल्प घेतले जात आहेत ते सुद्धा वेगळ्या वेगळ्या आता स्टेजेसवरती आहेत. लाईन 4 असेल, लाईन 5 असेल, लाईन 6 असेल. तर हे सगळे साधारण मला असं वाटतं पुढच्या 5 ते 7 वर्षात टप्प्याटप्प्यामध्ये प्रकल्प पूर्ण होतील. आणि हे मेट्रोचं नेटवर्क तर पूर्ण होईलच पुढच्या 5 ते 6 वर्षामध्ये, पण त्याचबरोबर इतरही प्रकल्प जसं कोस्टल रोड साऊथ आता आम्ही करतो तोही आम्हाला या डिसेंबरपर्यंत जो मरीन ड्राईव्हपासून तो वर्णीपर्यंतचा प्रकल्प आहे. MTHL नावाचा अजून एक प्रकल्प होतो मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, जो शिवडीपासून नवाशेवापर्यंत आहे. तोही खूप ॲडव्हान्स स्टेजवरती आहे. तो सुद्धा या वर्षाखेर किंवा जास्तीत जास्त पुढच्या मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे. आणि इतरही अनेक प्रकल्प आहेत जे जसं नवी मुंबईचं विमानतळ असेल, तर मुंबईची अर्बन इन्फ्रास्टोरी खूपच सध्या ॲक्टिव्ह ह्याच्यामध्ये आहे. आणि पुढच्या या वर्षामध्ये काही, पुढच्या 5 वर्षामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये काही असे प्रकल्प पूर्ण होऊन एक ट्रान्सपोर्टेशन मध्ये there will be a judicious mix of road network, additional road network and public transport network. So that will definitely make a very positive impact. याला संलग्न असा माझा प्रश्न आहे की आता मुंबईमध्ये जागा शिल्लक नसताना, म्हणजे जमिनी खालून झालं, उड्डाण पूल झाले, आता जागा शिल्लक नसताना यापुढे विकासाची दिशा ही कशी असेल? ही वस्तुस्थिती आहे, कारण मुंबई हे एक आपण त्याला आयलंड सिटी म्हणतो, लिनियर सिटी. तिन्ही बाजूनी समुद्र आहे, तिकडे वाढायला जागा नाही आणि त्यामुळे रोड नेटवर्क सुद्धा आपलं खूप मर्यादित आहे. दिल्लीसारख्या शहरात 26-27 हजार किलोमीटरचे लांबीचे रस्ते आहेत. मुंबईमध्ये 2050 किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. त्यामुळे ह्याला अजून वाढवायला आपल्याला काही स्कोप नाही आहे. त्यामुळे आपण आता सीलिंग किंवा कोस्टल रोडमध्ये 111 हेक्टर जमीन आम्ही नव्याने निर्माण केली आणि त्याच्यावरती हा रस्ता बांधतो. आणि ॲज यू सेड की अंडरग्राऊंड कनेक्टिव्हिटी आहे. तर एका लिमिटनंतर शहराला सॅच्युरेशन येतच, कारण शहराची लोकसंख्या पण स्टेबल होते. आता न्यूयॉर्कसारख्या शहरात किंवा जी लंडनसारख्या शहरात असे शहरामध्ये काही मोठे मोठे नवीन प्रकल्प होत नाही. असलेल्या प्रकल्पाची एफिशियन्सी वाढवणे, त्याला मिसिंग लिंक्स असतील तर त्या कनेक्ट करणे आणि ओव्हरऑल कनेक्टिव्हिटी वाढवणे, हाच एक त्याच्यातला पर्याय आहे. आणि एकदा जर आपल्या पूर्ण कोस्ट आपण वरपर्यंत म्हणजे दहिसरपर्यंत कोस्टल रोड गेला, दुसऱ्या बाजूनी MTHL पूर्ण झालं, त्यानंतर मेट्रो नेटवर्क पूर्ण झालं, तर मला असं वाटतं की बियॉन्ड द लिमिट आपल्याला नव्याने प्रकल्प करण्याची गरजच भासणार नाही. असलेल्या इन्फ्रास्ट्रक्चरला जास्तीत जास्त चांगल्या एफिशियंटली कनेक्ट कसं करणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे जिथे जिथे सबर्बन रेल आहे आणि मेट्रो रेल आहे ते पण त्याचे सुद्धा जंक्शन पॉईंट्स जे आहेत ते कनेक्ट झाले पाहिजे. रस्त्यांना सुद्धा बरोबर योग्य ठिकाणी कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे. शिवाय पेडेस्ट्रियन मुवमेंट ही जास्त चांगली होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. बसेस ज्या आहेत म्हणजे लास्ट माईल कनेक्टिव्हिटी आहे ती चांगली, आणि हे सगळे मला असं वाटतं की खूप सॉफ्टर इंटरव्हेन्शन्स आहेत.
त्यासाठी मग कॉमन मोबिलिटी कार्ड असेल, तुमचं फेअर इंटिग्रेशन आहे, अशी कितीतरी गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन सिस्टीम जी आहे पूर्ण या ट्रान्सपोर्टबद्दलची ती लोकांना मिळणं आणि तुमचा एंड टू एंड जो जर्नी आहे तो किती पण मोड्स असू दे, म्हणजे इंटरमॉडल इंटिग्रेशन करून किती मोड असले तरी लोकांना जर ॲडव्हान्समध्ये माहिती आहे की मला या ठिकाणाहून त्या ठिकाणी जाण्यासाठी मला कदाचित थोड्या अंतरापर्यंत मेट्रो घ्यावी लागेल, मग मला उबर घ्यावी लागेल, त्यानंतर मला बस घ्यावी लागेल, पण हे प्लॅनिंग मला इन ॲडव्हान्स करता आलं पाहिजे. असं झालं तर तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्याची गरज नाही, असलेले इन्फ्रास्ट्रक्चर जास्त एफिशियंटली वापरण्यावरती आपल्याला भर द्यावा लागेल आणि त्या दृष्टीने मग रेग्युलेशनमध्ये बदल करणं, काही ठिकाणी कंजेशन चार्जसारखी कॉन्सेप्ट आणणं, पार्किंगच्या पॉलिसीमध्ये काही अमूलाग्र बदल घडवून आणणं, हे सगळं करावं लागेल. काही ठिकाणी आता बघा, जर तुम्ही बघाल तर बिल्डिंगला पार्किंग असणं मॅन्डेटरी आहे. नवीन बिल्डिंग बांधतात मग इतके जर त्याच्यामध्ये हळूहळू कदाचित पार्किंग काढून टाकावं लागेल, कारण तुम्हाला जर तुमच्या शेजारी जर मेट्रोचं स्टेशन असेल तर गव्हर्नमेंटची पॉलिसी उलटी झाली पाहिजे की मग व्हेकलची संख्या कशी कमी करायची आणि समजा असेल कोणाकडे पार्क हे तरी त्याचा वापर कमी कसा होईल आणि लोक जास्तीत जास्त पब्लिक ट्रान्सपोर्टनी कसे जातील, ते ह्या गोष्टींवरती आपल्याला भर द्यावा. म्हणजे एकूण इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणे किंवा बदलण्यापेक्षा लोकांची लाईफस्टाईल बनवणे आणि आहे त्याचा एफिशियंटली वापर करणे हे जास्त महत्त्वाचं ठरेल. त्यानंतर जरा वेगळा प्रश्न आहे की आपण सध्या बघतो की अनेक प्रशासकीय अधिकारी हे राजकारणात ओढले जातात. म्हणजे काही जण निवृत्तीनंतर किंवा काही जण कार्यकाळ पूर्ण व्हायच्या आधीच राजीनामा देऊन हे राजकारणात जातात. तर त्याबद्दल तुमची भूमिका काय? असं वाटतं हा प्रत्येकाचा वैयक्तिक निवड आहे आणि प्रशासनामध्ये काही अटी तर असतातच की तुम्ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ नये म्हणून निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला काही कुलिंग ऑफ करावं लागतं. अर्थात राजकारणात जाण्यासाठी तशा काही कुलिंग ऑफची आवश्यकता नसते, पण मला असं वाटतं ते चुकीचं काही नाहीच आहे, कारण शेवटी लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह यांचं कुठेतरी एक विचार असणं, अदरवाईज आपण सतत संघर्षाची भूमिका घेतो. म्हणजे लेजिस्लेचर किंवा जे निवडून आलेली मंडळी आहेत ती एका विचारधारेची किंवा एका त्यांचा ॲटिट्यूड जो आहे प्रश्नांकडे बघण्याचा तो वेगळा असतो आणि जे ब्युरोक्रेसी असते, जे ऑफिसर्स असतात ते मात्र नियमांचं पालन करणारे आणि राजकीय व्यवस्था तुम्हाला सतत नियमांपासून वेगळं करण्याची भाषा करणारी अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. आता पॉलिटिशियन्ससुद्धा हे खूप प्रोफेशनल बॅकग्राऊंडमधून आलेले असतात, अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसतं आणि ब्युरोक्रॅट्सनी सुद्धा थोडं पॉलिटिकल होणं गरजेचं असतं, कारण तुम्ही सततच नियमांचा किंवा मला फक्त नियमांचं पालन करायचं आहे आणि मला बाकी सामाजिक प्रश्नांचं त्याच्याबद्दल माझी सेन्सिटिव्हिटी नाही असा विचार करून चालत नाही. आपले कितीतरी मंत्री आता जर बघितले, केंद्रीय मंत्रीसुद्धा हे ब्युरोक्रेसीमधून आलेले आहेत. रेल्वे मंत्री असतील, आपले मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे, कितीतरी, आणि ह्या सगळ्यांनी खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन केले, कारण त्या सेक्टरमध्ये राहिल्यामुळे त्याची जी इनडेप्थ नॉलेज त्यांना आहे, त्याच्यातले जे सगळे जे कंगोरे आहेत ते त्यांना माहिती आहे. ते शेवटी राजकीय परिप्रेक्षात आल्यानंतर त्याला कसं धोरणामध्ये त्याचं रूपांतर करायचं या गोष्टी सहज शकतात. मला असं वाटतं ह्या सीमारेषा हळूहळू पुसट होत आहेत आणि त्या झाल्या पण पाहिजेत. तसं झालं तरच आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख शासन किंवा जे काळाच्या बरोबर चालणारं शासन आहे. तुम्ही अमेरिकेत परदेशांमध्ये जर बघितलं तर तिथे हे खूप ह्या सगळ्या रेषा खूप पुसट आहेत. अमेरिकेमध्ये जो कोणी मंत्री होतो ते त्यावेळची पुरती त्यांचे जे ब्युरोक्रेट्स त्यांना घेऊन येतात. काही गोष्टी स्टेबल आहेत पण काही गोष्टी ह्या डायनॅमिक आहेत आणि मला असं वाटतं ही घुसळण आपल्या समाजामध्ये सुद्धा होणं आवश्यक आहे. अदरवाईज राजकारण हे विशिष्ट लोकांसाठी ठेवलं आहे आणि आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही किंवा ते क्षेत्र इतकं वाईट आहे की तिथे आमच्यासाठी माणसं जाऊ शकत नाहीत, अशा प्रकारचा जो एक समज होता, जी एक खूप अशी स्ट्रिक्ट विभागणी झाली होती, ती मला असं वाटतं पुसली जाते. त्यामुळं जेन्युइनली ज्यांना खरंच जे ब्युरोक्रेसीमध्ये आपण करत नाही पण करू शकत नाही पण राजकारणात गेल्यानंतर करू शकतो त्याच्याही पुढे जाऊन असं ज्यांना वाटतं त्यांनी जरूर राजकारणामध्ये गेलं पाहिजे आणि काहीतरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होण्यासाठी त्या प्लॅटफॉर्मचा वापर केला पाहिजे. जे कागदावर प्रशासकीय अधिकारी जे मांडतात ते प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकारण्यांची गरज लागते आणि जेव्हा अधिकारीच राजकारणी होतात तेव्हा मग ते अधिक चांगल्या पद्धतीने होऊ शकतात. यानंतरचा जो प्रश्न आहे तो जरा हलका फुलका आहे
आणि मी पुन्हा एकदा डॉक्टरांचं उदाहरण देईन तर प्रेक्षकांमधल्या डॉक्टरांनी राग मानू नये. साधारणपणे आपण असं बघतो की डॉक्टर मंडळींचे जोडीदार हे नेहमी डॉक्टरच असतात आणि अशीच काहीशी प्रथा IAS ऑफिसर्समध्ये सुद्धा आहे. तर म्हणजे तुमचे पती डॉक्टर सतीश भिडे हे सुद्धा IAS ऑफिसरच होते. तर हे जे ऋणानुबंध आहेत हे कसे जुळतात? IAS मध्ये जेवढं डॉक्टरांमध्ये प्रमाण असतं तेवढं IAS मध्ये कमी असतं. कारण इथे असं होतं की तुम्हाला खूप वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जावं लागतं आणि प्रत्येक वेळेला तुमचे ऋणानुबंध जुळतीलच असं नाही. माझ्या सुदैवाने आम्ही दोघंही महाराष्ट्र काढून मिळालं आणि त्यामुळं म्हणजे ऋणानुबंध जुळले असं म्हणायला हरकत नाही. आणि शिवाय साधारण पार्श्वभूमी सारखी होती, विचार जुळले, कारण ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा मॅटर करतात. आणि दोघंही एका क्षेत्रात असल्यामुळे खूप म्हणजे समजून घेण्यासाठी खूप फरक त्याच्यामध्ये खूप फायदा होतो. त्याचं कारण आहे अदरवाईज ही पहिल्या दिवसापासून अतिशय डिमांडिंग असणारी ही नोकरी आहे आणि त्याच्यामुळं त्याच्यामध्ये जर जोडीदार समजून घेणार असेल आणि त्यांनाही त्या क्षेत्राची जाणीव असेल तर काम करणं म्हणजे त्याच्यासाठी फुल कमिटमेंटनी काम करणं हे खूप सोपं जातं. अदरवाईज इतर क्षेत्रात ज्याप्रमाणे थोडंफार महिलांना काही कॉम्प्रोमाइजेस करावी लागतात तशी इथे सुद्धा करावी लागू शकतात. कारण तुमची जॉब खूप डिमांडिंग असतो आणि तुमच्यावरती इतर जबाबदारीही असतात. त्यामुळे जर त्याच क्षेत्रातला तो विषय किंवा ते क्षेत्रातल्या अडचणी समजून घेणारा जोडीदार असेल तर खूप फरक पडतो. आणि आता माझे पती म्हणजे त्यांनी सर्व्हिस नंतर काही काळानंतर तरी सर्व्हिस सोडली, ते स्वतःचा बिझनेस करतात. त्याच्यामुळे तर मला म्हणजे कुटुंबाला जास्त वेळ त्यांच्याकडून दिला जातो. जेव्हा विशेषतः माझ्या पोस्टिंग्स खूप जास्त डिमांडिंग होत्या आणि खूप स्ट्रेसफुलही होत्या त्यावेळेला बऱ्याचशा घरच्या जबाबदाऱ्या पण त्यांनी सांभाळल्या. तर मला असं वाटतं हे थोडं ट्युनिंग असणं हे खूपच उपयोगाचं ठरतं. अदरवाईज सगळ्याच फ्रंटवरती तुम्ही लढू शकत नाही. बरोबर. आपल्या गप्पा अशाच सुरू राहाव्यात अशी सगळ्यांचीच इच्छा आहे, पण वेळेचं बंधन आहे. त्यामुळे मी शेवटच्या प्रश्नाकडे वळते की तुम्ही 1995 साली भारतीय प्रशासकीय सेवेची परीक्षा दिली, त्यामध्ये महिलांमध्ये तुमचा प्रथम क्रमांक आला. तर तुमचाच आदर्श समोर तुमचा आणि तुमच्यासारख्या इतर अनेक IAS ऑफिसर्सचं आदर्श समर्थन आमच्या महाविद्यालयातले सुद्धा अनेक विद्यार्थी हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेची तयारी करतायत. तर त्यांना मार्गदर्शन तुम्ही काय कराल? मला असं वाटतं हा एक खूप चांगला निर्णय आहे प्रशासकीय सेवेत येण्याचा. कारण सर्व प्रकारच्या प्रोफेशनल्सची या सर्व्हिसला गरज आहे. कारण त्या म्हणजे पूर्वी जो समज होता की आम्हाला ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडमध्ये पाहिजे असं नाही, कारण आता क्षेत्राचं स्वरूप पण बदलते. ज्या प्रकारचे धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतात, ज्या वेगळ्या वेगळ्या सेक्टर तुम्हाला पुढे येत आहेत आणि अशामुळे वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमध्ये विशेषतः व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले अनेक विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये येणं फार आवश्यक आहे. या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे तुम्हाला मिळणारं एक्सपोजर. एरवी तुम्ही ज्या क्षेत्रात राहता त्याच क्षेत्रामध्ये तुम्ही राहता आणि त्या क्षेत्रातलं तुम्हाला खूप डीप नॉलेज असतं, परंतु इथे तुम्हाला अनेक इतक्या क्षेत्रांना त्याचं माहिती घेण्याची त्याच्यामध्ये काही करण्याची संधी मिळते. त्यामुळे या क्षेत्रामध्ये येणं हे खूपच म्हणजे जर तुम्ही सगळे त्यासाठी तशी तयारी करत असाल तर ती नक्कीच चांगली गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये असं झालं आहे की आपल्याकडे माहिती पुष्कळ अवेलेबल आहे, म्हणजे पूर्वीसारखी परिस्थिती नाही आहे. आणि त्यामुळं एक नेमकं आपल्याला कुठले विषय घ्यायचे आहेत आणि कशा पद्धतीने म्हणजे ह्याच्यामध्ये आपला सिरियसनेस किती आहे हे बघून अभ्यासाची तयारी केली पाहिजे असं मला वाटतं. कारण अनेक वेळेला एक प्रयत्न करून बघू असं असणारे पण हे असतात आणि काही वेळा आपल्याला दुसरे ऑप्शन असतात तर आपण थोडंसं कॅज्युअली ही परीक्षा घेतो. तसं करू नये. म्हणजे खरंच सिन्सिअरिटीने या परीक्षेची पूर्ण तयारी करावी. परीक्षेमध्ये यश मिळेल न मिळेल हा एक दैवाचा भाग आहे, कारण सगळीच हुशार मुलं त्याच्यासाठी तयारी करत असतात आणि सीट्स खूप कमी असतात. म्हणजे 1000 सिलेक्शनसाठी तुम्हाला 10 लाख ॲप्लिकेशन्स आलेली असतात, त्यातून 1000 माणसं निवडली जातात. परंतु ही जी प्रक्रिया आहे ना, तो प्रवास पण खूप सुंदर आहे त्या परीक्षेचा अभ्यास करण्याची. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इतक्या नवीन नवीन गोष्टींचा अभ्यास होतो की त्याच्यातून परीक्षा पास हो किंवा न हो, परंतु तुमचं जे पर्सनॅलिटी ज्या पद्धतीने डेव्हलप होते ती तुम्हाला इतर कुठल्याही क्षेत्रात जेव्हा तुम्ही काम कराल तर त्याचा तुम्हाला फायदा होतो असं मला वाटतं. ते जे इंडेप्थ नॉलेज येतं आपल्याला जेव्हा तुम्ही सगळे विषय अभ्यास करता, म्हणजे आज तुम्ही केमिकल टेक्नॉलॉजीचे स्टुडंट आहात पण तुम्ही इकॉनॉमिक्सही अभ्यासता, तुम्ही इतिहासही अभ्यासता,
तुम्ही जॉग्रफी करता, तुम्ही करंट अफेअर्स बघता, पॉलिटिक्सचा अभ्यास करता, कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करता, हे अदरवाईज आपल्या अभ्यासामध्ये शक्य नसतं. तसंच एखादा ह्युमॅनिटीजचा विद्यार्थी सायन्स अँड टेक्नॉलॉजी पण त्याच्यात अभ्यासतो, इकॉनॉमिक्स पण अभ्यासतो. तर ह्या सगळ्याचा खूप फायदा होतो. आणि मी जेवढे लोक ह्या प्रोसेसमधून गेले आय हॅव सीन अ सी चेंज इन देअर पर्सनॅलिटी. त्यामुळे निश्चितपणे त्या दृष्टीने पण ह्या सगळ्या प्रोसेसकडे बघा असं मला वाटतं. आणि खूप कमिटमेंटनी आणि खूप सिस्टमॅटिकली आणि सायंटिफिकली अभ्यास केला तर त्याच्याबद्दल यश काही फारसं लावलं नाही. थँक्यू मॅम, तुम्ही दिलेल्या माहितीचा हो सर. हा, यानंतर प्रेक्षकांमधून जर काही प्रश्न असतील तर. हो. हॅलो मॅडम, सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर मुलाखत झाली. 2 प्रश्न माझ्या मनात होते क्युरिओसिटी म्हणून. एक म्हणजे सिन्स यू सेड नागपूरमध्ये आपलं पोस्टिंग होतं, तर सिन्स जवळचे जिल्हे गडचिरोली किंवा जे काही जिल्हे आहेत तर तिथे नंबर 1 नक्सलाइट्स मुवमेंटचा तुम्हाला काय अनुभव झाला का आणि कितपत त्रास झाला किंवा हाऊ डू बिंग अँड लेडी आय एस ऑफिसर तुम्ही हँडल कसं केलं. आणि नंबर 2 अशी आज की सेकंड प्लॅन ऑफ ॲक्शन तुमचा काहीच नव्हतं, यू आर नॉट थॉट ऑफ, पण स्टील ॲट द बॅक ऑफ माइंड वेदर यू आर थॉट की समजा चुकून नाही झाला आय एस तर डीड यू थिंक ऑफ बिकमिंग निलिमा बोरवणकर और किरण बेदी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की माझा थेट मी कधी गडचिरोली किंवा चंद्रपूरमध्ये काम केलं नाही. मी नागपूरमध्ये होते, त्यामुळं नॅक्सलिझमचा डायरेक्ट कधी संबंध आला नाही. परंतु ते डिव्हिजनमध्ये असल्यामुळं हा चर्चेचा विषय किंवा अभ्यासाचा विषय नेहमीच असायचा. कारण आमच्या अनेक कॉमन मीटिंग्ज असायच्या. त्या जिल्ह्यांमध्ये काम करणारे कलेक्टर किंवा CEO किंवा इतर ऑफिसर्स यांच्याशी नेहमी संपर्क यायचा आणि त्या प्रश्नाचे कंगोरे, त्या प्रश्नाची खूप कॉम्प्लेक्सिटी जी होती ती नेहमीच समजून यायची. परंतु मला स्वतःला त्याच्यामध्ये कधी तसं तोंड द्यावं लागलं नाही. मी ह्या म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर काही काळ मी विलिंग्डन कॉलेजमध्येच प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्यामुळं कदाचित ह्या परीक्षेतच झाले नसते तर मी शिक्षण क्षेत्रात कंटिन्यू राहिले असते. आणि दुसरं IAS हे ध्येय जरी होतं तरी परीक्षा दिल्यानंतर कुठली सर्व्हिस मिळेल ह्याच्याबद्दल काहीच गॅरंटी नव्हती. त्याच्यामुळं कारण तो एक तुमचा चॉईस आणि तुमचं मेरिट या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमधून ते सिलेक्शन होत असतं आणि त्यामुळं जी कुठली मिळाली असते, समजा IPS मिळाली असते तर कदाचित घेतली असते. थँक्यू. आणि एक प्रश्न की मी काही वर्षापूर्वी लकी इनफ टू गो टू मसुरी आणि तेव्हा मी बाहेरनंच लालबहादूर शास्त्री अकॅडमी पाहिलं. म्हणजे इट इज अ ग्रेट प्लेस. तर ॲक्च्युली आम्हाला क्युरिओसिटी असते, म्हणजे मेडिकल असल्यामुळे आम्हाला इंटर्नशिप जेव्हा असते की सगळ्या गोष्टीमध्ये एक्सपोजर देऊन देऊन डिसाईड की कुठली ब्रँड घेईल. तर लालबहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये आफ्टर युअर क्लिअर ऑफ युअर इंटरव्ह्यू अँड अचीव द ग्रेटेस्ट पोझिशन इन इंडिया आहे, तर नक्की कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं, म्हणजे काय होतं एक्झॅक्टली त्यामध्ये? हे ट्रेनिंग असं मिक्स असतं. थोडे म्हणजे बहुतेक ट्रेनिंग जेनेरिक असतं पण काही स्पेसिफिक असतं. त्याच्यामध्ये जसं लॉ हा स्पेसिफिकली शिकवला जातो, इकॉनॉमिक्स हे काही प्रमाणात शिकवलं जातं कारण सगळ्यांचीच ते बॅकग्राऊंड नसते. आणि पण बहुतेक अभ्यास हा सगळा केस स्टडीजच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या फील्ड ऑफिसर्स बरोबरच्या इंटरॅक्शनच्या माध्यमातून होत असतो. शिवाय तिथे अनेक म्हणजे जवळजवळ 15-20 दिवसांची विलेज व्हिजिट नावाचा प्रकार असतो. एक ट्रेक असतो, हिमालयन ट्रेक. नंतर भारत दर्शन हा एक 2 महिन्यांचा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटना अटॅचमेंट असते, म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, NGO, प्रायव्हेट सेक्टर, पब्लिक सेक्टर आणि असे म्हणजे वेगवेगळ्या आणि त्याचे वेगवेगळे रूट्स ठरलेले असतात. त्या प्रत्येक गटाला त्या रूटमध्ये जावं लागतं. खूप साऱ्या ग्रुप ॲक्टिव्हिटीज असतात आणि जसं ट्रेक असेल किंवा विलेज व्हिजिट असेल याच्यामध्ये ऑन युअर ओन यू हॅव टू प्लॅन अँड यू हॅव टू डू इट. विलेज व्हिजिटमध्ये ॲक्च्युली रुरल एरियाचं तुम्हाला सगळं म्हणजे डिस्ट्रिक्ट ॲडमिनिस्ट्रेशन कसं चालतं ते होतं. आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम सर्व्हिसमध्ये बदल झाला. आधीच मला काही प्रोफेशनल्स भेटले, त्यांना मी विचारत होते की आता काय ट्रेनिंगमध्ये फरक झालेला आहे. तर ट्रेनिंगच्या पहिले 1-2 महिने तर त्यांना भारताच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काम ज्यांनी केलं आहे असे सिनियर मोस्ट ऑफिसरपासून ते ज्युनियर ऑफिसरपर्यंत अशा अनेक ऑफिसर्सची कंटिन्युअस इंटरॅक्शन आणि त्यांची प्रेझेंटेशन होती, ज्याच्यातून त्यांना
वेगळे वेगळे आस्पेक्ट प्रशासनाचे त्यांच्या ह्याच्यातून त्यांना बघायला मिळाले. याशिवाय आता सिंगापूर युनिव्हर्सिटी आहे किंवा मला वाटतं कार्नेगी मेलन युनिव्हर्सिटी आहे, अशा बाहेरच्या युनिव्हर्सिटीज IIMs आहेत आपल्या, ह्यांच्यासुद्धा त्यांचे काही प्रोग्राम्स असतात आणि काही विशिष्ट, जसं त्या डाटा सायन्स त्यांनी यावेळेला इंट्रोड्यूस केलं, त्यासाठी काही स्पेसिफिक इनपुट्स या बाहेरच्या युनिव्हर्सिटीचे आहेत. आणि या बऱ्याच परदेशी विद्यापीठांमध्ये पण पब्लिक पॉलिसी स्कूल्स असतात, तर त्यांच्याबरोबर ह्यांचे टायअप्स असतात. आणि आम्हाला इन सर्व्हिस ट्रेनिंगसुद्धा नंतर खूप असतात ठराविक वर्षानंतर. तर त्या प्रत्येक वेळेला वेगळ्या वेगळ्या इन्स्टिट्यूटबरोबर किंवा इतर अन्य संस्थांच्या पब्लिक स्कूलबरोबर पण टायअप्स असतात आणि त्यातून काही अकॅडमिक इनपुट्स आणि काही फील्डवरचे इनपुट्स अशा प्रकारचं ते ट्रेनिंग केलं जातं. आणि त्यानंतर एक डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग हा आमच्या ट्रेनिंगचा भाग असतो. म्हणजे वर्षभर अकॅडमीमध्ये क्लासरूम ट्रेनिंग आणि असं झाल्यानंतर मग प्रत्येकाला जे राज्य अलॉट झालं तिथे जाऊन डिस्ट्रिक्टमध्ये हँड्स ऑन ट्रेनिंग करायचं असतं. पहिल्यांदा तुम्हाला अटॅचमेंट असते, म्हणजे नुसते कलेक्टरबरोबर अटॅचमेंट, म्युनिसिपल कमिशनरबरोबर अटॅचमेंट, बघायचं, ऑब्झर्व करायचं. त्यानंतर एक 3-4 महिने हे सगळ्या इन्स्टिट्यूटना ऑब्झर्व केल्यानंतर मग तुम्हाला 1-1 महिन्याचे चार्ज घ्यावे लागतात, एक चीफ ऑफिसर म्हणून, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून, तहसीलदार म्हणून. आणि मग त्यातून पुन्हा अकॅडमीमध्ये परत जाऊन एक डिब्रीफिंग सेशन असतं. तर प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातल्या सिस्टीम्स वेगळ्या वेगळ्या असतात. तर तुम्हाला तुमचा काय अनुभव होता आणि त्याच्यातून मग त्यांना परत केस स्टडीज प्रेझेंट करावे लागतात. आणि त्यातनं मग कारण लॉ वगैरे सगळं काही गोष्टी कॉमन असल्या तरी रिजनल फ्लेवर्स किंवा स्टेट वाईज फ्लेवर्स खूप असतात. तर या सगळ्यांच्या इंटरॅक्शनमधून ते होतं. म्हणजे कुठलंही ट्रेनिंग असं इतकं स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग नाही की ते गेलं की तुम्ही जाऊन लगेच एकदम चांगले ऑफिसरच होते, असं होत नाही. कारण प्रशासनामध्ये इतके जास्त इन्ग्रेडियंट्स आहेत, इतके स्टेक होल्डर्स असतात आणि इतकी सिच्युएशन्स असतात, डायनॅमिक असते. मी तुम्हाला अकॅडमीमध्ये काही थेरॉटिकल सांगितलं असलं तरी ग्राउंडवर मात्र परिस्थिती खूप वेगळी असते आणि तिथे तुम्हाला तुमचं स्वतःचं कॉमन सेन्स वापरून आणि बेसिक प्रिन्सिपल, जसं प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस आहे, ते तुम्ही सगळ्या लोकांचं ऐकून घेऊन मग हे घ्या. प्रिन्सिपल ऑफ इम्पार्शियलिटी आहे, कुणाचीच हे करू नका, कुठल्याही एका व्यक्तीचं ऐकून किंवा कुणाच्या तरी दबावाखाली निर्णय घेऊ नका. या अशा गोष्टींचं पालन करून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. काही चुका होतात सुरुवातीला, मग तुम्हीच त्याच्यातून स्वतःचं लर्निंग करता अशा पद्धतीने. त्यामुळे हे सतत शिकण्याचंच ही सर्व्हिस आहे, कारण नवीन जेव्हा काही विषय येत होतं तुम्हाला नव्याने शिकावं लागतं. थँक्यू व्हेरी मच. नवीन स्कीम आता 5 वर्ष रिक्रूट डायरेक्ट फ्रॉम प्रोफेशनल्स आणि हो. IASला IASची आवश्यकता नाही असं त्याबद्दल आपलं काय? नाही, आवश्यकता नाही असं नाही आहे. तो एक भाग आहे. जसं पूर्वी IAS ऑफिसरना सुद्धा आमचा एक रूल होता, त्याच्याखाली तुम्ही 5 वर्ष 6 वर्ष सरकारमधून बाहेर जाऊन ती रजा मिळायची आणि तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करू शकायचा. तो रूल अजूनही आहे, पण अलीकडे तशा परवानग्या फारशा दिल्या जात नाहीत, कारण इथेच ऑफिसर्स कमी आहेत म्हणून. तशाच पद्धतीने ही एक आपण म्हणू की लॅटरल एंट्री, म्हणजे एका लेवलला जॉईंट सेक्रेटरी हे केंद्र शासनामधले एक महत्त्वाचं पद असतं, ज्याच्यामध्ये पॉलिसीज म्हणा किंवा हे फ्रेम करायला एका प्रॉपर सिनियरिटीला हे पद असतं. तर त्याच्यावर त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळींना लॅटरल एंट्रीनी घ्यायचं. म्हणजे कोणाला एव्हिएशनचा अनुभव आहे तर अशा व्यक्तींना त्यांनी सिव्हिल एव्हिएशनमध्ये येऊन आपल्याला काही इनपुट्स द्यायचे. आणि असे बरेच जॉईंट सेक्रेटरीज असतात, त्याच्यामध्ये एक व्यक्ती ही अशी असते. त्यामुळे तुम्हाला त्यांचा पण एक प्रायव्हेट सेक्टरचा फ्लेवर पण त्याच्यामध्ये कळतो. कोणी IT मध्ये बाहेर काम केले तर मग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीमध्ये, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मिनिस्ट्रीमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो, अशी ती थोडीशी आयडिया आहे. आणि त्याच्यामध्ये नॉट नेसेसरी की ह्याला काही फार प्रचंड प्रतिसाद मिळतोच असंच नाही, कारण त्या लेवलची माणसं म्हणजे त्या सिनियरिटीची माणसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप सेटल्ड असतात, त्यांचे सॅलरीज खूप चांगले असतात. अशा वेळेला ते सोडून काही सगळेजण इकडे येतातच असं नाही, पण कोणाला काही कमिटमेंट आहे, वेगळं काहीतरी करायचं आहे, आपला ज्ञानाचा वापर शासनालाही व्हावा असं वाटतं, तशी माणसं येतात. आणि हा एक मिक्स्ड एक्सपिरियन्स माझ्यामध्ये शासनाचा आहे. काही सेक्टरमध्ये खूप चांगली माणसं मिळाली, काही सेक्टरमध्ये माणसं आली पण त्यांना काही फारसं शासनाचं फंक्शनिंग मानवलं नाही आणि ते सोडून गेले, असं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळं असं नाही की हे IASला म्हणजे बंद करून हे काही करायचं. दिस इज अन एक्सपेरिमेंट, आय वुड से. मुंबईतली लोकल साधारण 150 वर्षापूर्वी आली, पण गेले 50 वर्षापासून तरी ती तुडुंब आहे असं आपण म्हणू शकतो. तर मेट्रोचं साधारण अंदाजित आयुष्य किती असेल की ज्या वेळेनंतर ती कमी पडला लागली असं वाटेल? आता ह्या ज्या सगळ्या मेट्रोज आहेत त्या दे आर डिझाईन फॉर 100 years. आणि म्हणजे तुम्ही स्ट्रक्चर्स जर बघितली तर त्या दृष्टीने सगळे सिव्हिल स्ट्रक्चर्स,
सिस्टीमचं तर लाईफ थोडं असतं, ते रिप्लेस करावे लागतात मध्ये मध्ये. परंतु आपण आता ओव्हरऑल जे लोकसंख्येचं जी काही वाढ आहे किंवा जी आपलं कम्युटिंग पॅटर्न्स आहेत ते जर विचारात घेतले तर आत्ता जे नेटवर्क प्लॅन केलंय ते या शहरासाठी पुरेसं ठरेल असं मला वाटतं. कारण आपल्याला हे शहर असं वाढायला काही स्कोप नाहीच आहे. करायचं असेल तर एक्सपान्शन जसजसं ते पुढं पूर्वेला वाढत जाईल तसं ते करावं लागेल. आणि आता साधारण 180 ते 200 किलोमीटरचं मेट्रो नेटवर्क ग्रेटर मुंबई आणि काही प्रमाणात MMRचं आहे. असं जर बघितलं तर ह्याच्यातून आपण आत्ताची लोकलची कॅरिंग कपॅसिटी आहे त्याच्याहीपेक्षा जास्त कॅरिंग कपॅसिटी, म्हणजे आज जर 80-85 लाख लोकलमधून रोज प्रवास करतात म्हणजे त्यांच्या कपॅसिटीच्या जवळजवळ दुप्पट तिप्पट जास्त लोक त्याच्यामध्ये आहेत. पण मेट्रोनी ॲक्च्युली 1 कोटी प्रवासी कॅरी करण्याची कपॅसिटी आपण तयार करू, तेवढी ती जास्त म्हणजे तशी धरून ती कपॅसिटी केलेली आहे. आता हा मेट्रो 3 हा प्रकल्प आम्ही त्याला म्हणतो की 70,000 PHPDT म्हणजे पर पीक आवर पर डिरेक्शन एवढे लोक आम्ही त्यांना त्याच्यातून घेऊन जाऊ शकतो. जवळजवळ 17 लाख लोक रोज या ह्याच्यातून प्रवास करतात. तर ही कपॅसिटी माझ्या मते पुढची म्हणजे 100-150 वर्ष निश्चितपणे पूर्ण आहे. आणि हे सगळं आपण कॉम्प्लिमेंट करतोय सबर्बन सिस्टीमला. आणि इतर कदाचित अजून वॉटर ट्रान्सपोर्ट हा एक आपला एक थोडासा अनटॅप्ड असा हे आहे, काही प्रमाणात आहे पण तो अजून चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. हा एक ट्रान्सपोर्टचा प्रकार थोडा आला तर त्याला मला असं वाटतं आता असलेली ट्रान्सपोर्टची व्यवस्था आपल्याला पुढचे 100-150 वर्ष निश्चितपणे होते. अनलेस टेक्नॉलॉजीमध्ये अजून खूप काहीतरी खूप जास्त ॲडव्हान्समेंट येईल. गुड इव्हनिंग मॅम, थँक्यू ग्रेट भेटसाठी. मॅम मी पण प्री आणि म्हणजे क्लास टू ऑफिसर आणि क्लास 1 ऑफिसरची प्रिपरेशन करत आहे आणि माझी प्री आणि मेन्स क्वालिफाय झालेली आहे आणि मी इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करत आहे. तर माझा क्वेश्चन असा आहे की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी कसे डील केलेलं होतं तुमच्या वेळेस आणि तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय होता तिकडे इंटरव्ह्यूसाठी? इंटरव्ह्यूला म्हणजे जर तुम्ही तुमचा कुठलाही व्ह्यू हा बॅलन्स्ड व्ह्यूज आपल्याला प्रेझेंट करायचा आहे. कारण तुम्ही प्रशासनामध्ये जेव्हा जाता तेव्हा त्यांना बॅलन्स्ड व्ह्यू घेणारेच ऑफिसर्स एक्सपेक्टेड असतात. खूप एक्स्ट्रीम कुठला व्ह्यू आपल्याला तिथे घेऊन चालत नाही. बाकी तयारी करत असताना तुम्ही तुमच्या बायोडाटापासूनच सुरुवात करायची असते. आपण आपलं जे काही CV आहे बायोडाटा ज्याच्यामध्ये जी माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाऊ शकतात. अगदी तुम्ही गाव कुठलं आहे, तुम्ही समजा कुठल्या रुरल एरियामधले असाल, त्या गावाचं काहीतरी वेगळं वैशिष्ट्य असेल तर तिथंपासून म्हणजे तो बायोडाटा इटसेल्फ इज अ गुड बेस फॉर युअर प्रिपरेशन. मग तुमचं शिक्षण कुठे झालं आहे, शाळा किंवा ते एज्युकेशन इन्स्टिट्यूट काही नामांकित असेल तर त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर मग जो अभ्यासाचा विषय आता ग्रॅज्युएशनचा विषय असेल तर त्याच्यावर डेफिनेटली प्रश्न विचारले जाऊ शकतात. कारण काही एक्सपर्ट्स नक्कीच इंटरव्ह्यू पॅनलमध्ये असतात. आणि त्यानंतर मग वेगळ्या वेगळ्या सोशल विषयावरती एक तर तुम्ही तुमचे असा प्रकारचं टेक्निकल फील्ड सोडून प्रशासनामध्ये काय येऊ इच्छिता ह्याच्याबद्दल एक ठाम भूमिका असणं गरजेचं असतं. अनेक जण खूप लॉफ्टी हे देतात तर ते तसं देऊन चालणार नाही. म्हणजे त्याला म्हणजे खूप समाजसेवाच करायची किंवा अशा टाईपचं तसं न करता त्याला एक निश्चित कन्व्हिन्सिंग आणि खरंच जे काही हे आहे ते देण्याची गरज असते. दुसरं करंट अफेअर्सबद्दल अवेअरनेस तुम्हाला आहे की नाही हे खूप बघितलं जातं. कारण तुम्ही प्रशासनामध्ये येतात तर आजूबाजूला जे काही घडतंय त्याच्या प्रती तुम्ही किती जागरूक आहात, किती सेन्सिटिव्ह आहात त्या गोष्टी बघितल्या जातात. म्हणून सडनली आसपास घडलेली एखादी घटना असेल, एखादा महत्त्वाचा इव्हेंट चालू असेल, आता G20 समजा सध्या आपल्या चर्चेमध्ये तर त्याच्याबद्दलची माहिती विचारली जाऊ शकते. तर तुम्ही इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करताना असे खूप प्रोबेबल प्रश्न काढू शकता आणि त्याची उत्तरं करू शकता. फक्त ते करत असताना आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचा आणि रिटर्न एक्झाममधलं उत्तर नाही लिहायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बोलताना आपल्याला खूप क्रिस्पली बोलावं लागतं, सगळे मुद्दे कव्हर होईल अशा पद्धतीने बोलावं लागतं. त्यामुळे थोडी प्रॅक्टिस करणं मित्रांमध्ये आपापसामध्ये स्वतःबरोबर ह्यानी खूप फरक पडतो आणि तशी तयारी निश्चित करू शकतो. आणि मॅम लास्टली हाऊ टू बी काम इन दॅट इंटरव्ह्यू प्रिसाइजली कसे आन्सर मीन्स मला असं वाटतं प्रॅक्टिस मेक्स पर्सन परफेक्ट. त्यामुळं ज्याचा आपल्याला बाऊ वाटतो, ज्याची आपल्याला भीती वाटते त्याची पुन्हा पुन्हा तयारी करणं हेच महत्त्वाचं. त्यामुळे आपण खूप मॉक इंटरव्ह्यूज ज्याला म्हणतात आणि मॉक इंटरव्ह्यूज कोणी तिसऱ्याने घेण्याची गरज नसते. आपापल्या फ्रेंड सर्कलमध्येच आपण जे तयारी करणारे असतात त्या सगळ्यांना बसवून आपण हे मॉक इंटरव्ह्यूज करू शकतो. कारण भीड चेपावी लागते. एकदा तुम्हाला समोरच्या व्यक्ती बोलण्याचा कॉन्फिडन्स आला की मग काही पॅनलमध्ये कोण आहे याने काहीच फरक पडत नाही. त्यामुळं मला असं वाटतं प्रॅक्टिसनेच हे जास्त चांगलं होतं. अनेक वेळेला सगळं येत असतं परंतु
समोर बोलण्याचे जर आपण त्या सिच्युएशनमध्ये कधी गेलो नसू तर असलेले उत्तरला विसरून जातो. तर तसं न करता प्रॅक्टिस जितकी जास्त कराल तेवढा त्याचा फायदा होईल. थँक्यू. आता शेवटचा प्रश्न घेऊया. शेवटचा. मॅडम, मला विचारायचं आहे की जेव्हा प्रशासकीय पातळीवर निर्णय घेतले जातात आणि त्याच्यावरती राजकीय हस्तक्षेप येतो, त्यावेळेला आपली प्रशासकीय ऑफिसर्स म्हणून तुमची भूमिका मी बऱ्याच वेळा पेपरला वाचलेलं आहे, मेट्रो बाबत पण तीच भूमिका मी पुन्हा मेट्रोचा कारशेडचा प्रश्न आहे की आपण आत्ताही संभाषणातून पहिला प्रश्न आपल्या संयोजकांनी विचारला होता की कांजूरमार्ग की आरे, तर या संबंधी त्या भागामध्ये सरकार जेव्हा बदलली जातात तर त्यावेळेला आधी असणारे प्रशासकीय ऑफिसरांची सूचना आणि नंतर म्हणजे जेव्हा मिनिस्ट्री बदलते त्यावेळेला येणारे त्यांचे व्ह्यूज, तर या बाबतीत तुम्ही टॉलरन्स कसा साधलात, याच्यामध्ये तुम्ही साधलेला आहे मेट्रोच्या बाबतीत मी अप्रिशिएट करेन. पण ह्या गोष्टीमध्ये जे देशाचं नुकसान किंवा म्हणजे राष्ट्राचं नुकसान होतं त्या बाबतीत तुमचं ध्येय काय असावं? प्रशासकीय ऑफिसरनं स्टिक राहावं की त्याच्यावरती कोणाचं म्हणजे ती जी राजकीय खेळी खेळली जाते आणि त्याच्यामध्ये कोणतेही कारण देऊन ते सगळं पुन्हा आपल्याला नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, याबाबत मला थोडंसं वाटतं. बोलावं तुम्ही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की प्रशासकीय अधिकारी हा कुठेही आयसोलेशनमध्ये काम करत नाही. त्याचं स्वतःचं देण असते. ही इज पार्ट ऑफ दॅट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सेटअप. आणि आपला जो रोल असतो मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन म्हणून मी माझ्या बोर्डला अन्सरेबल आहे, कारण इट्स अ कंपनी. ती कंपनीचं बोर्ड आहे जे 5 मेंबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, 5 मेंबर स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत, चेअरमन इज सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफिसर. त्यामुळे बोर्डचे जे डायरेक्शन आहे हा एक भाग. दुसरं MMRC, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, कारण इट्स अ 50-50 JV, यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट झालेलं आहे ट्रायपार्टाईट. त्याच्यामध्ये कोणाचा रोल काय आहे तो क्लिअरली दिलेला असतो. याच्यामध्ये लँड रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या स्टेट गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे. तर स्टेट गव्हर्नमेंटचे जे डायरेक्टिव्ह असतात ते तुम्हाला फॉलो करावे लागतात. ह्यात माझं वैयक्तिक मत किंवा ह्याला काहीच महत्त्व नसतं. आता आरेचंच उदाहरण द्यायचं झालं तर 2014 साली राज्य शासनाच्या कॅबिनेटनी हा निर्णय घेतला होता की डेपो हा आरेमध्ये करायचा. जोपर्यंत कॅबिनेट तो डिसिजन बदलत नाही तोपर्यंत हे माझ्यावर बंधन आहे की तो डेपो तिथेच करायचा. याचं कारण असे की पूर्ण प्रकल्पाचं नियोजन हे तो डेपो तिथे ठेवून झालेलं आहे. त्याचं सगळं कॉस्टिंग आहे ते तिथे ठेवून झालं. पण राज्य शासनाने उद्या जो निर्णय घेतला, कॅबिनेटने डिसिजन बदलला की तिथं नाही करायचा, तो दुसरीकडे करायचा आणि त्याच्यामुळे जी काही कॉस्ट वाढेल ती बेअर करायची आमची तयारी आहे. आणि त्याच्यामुळे त्याचं टाईमलाईन जरी पुढे गेली तरी ती आम्हाला चालणार आहे. तर मला माझं वेगळं मत मांडायचं काही अधिकार नाही. मला तो निर्णय माझ्यावरती बंधनकारक आहे. पण जोपर्यंत ऑफिशियली होत नाही, जोपर्यंत ज्या बॉडीने हा निर्णय घेतला ती बॉडी किंवा ते सगळ्यात अल्टिमेट ऑथॉरिटी ही स्टेट कॅबिनेट आहे. स्टेट कॅबिनेट तो निर्णय बदलत नाही तोपर्यंत मला या निर्णयाला स्टिक राहावं लागेल. आणि तुम्ही जर या पूर्ण प्रवासात जर बघितलं असेल तर कार्य किंवा कांजूरमार्ग ही चर्चेच्या स्वरूपामध्ये राहिलं आणि ते जास्त प्रसारमाध्यमांमधल्या चर्चेच्या स्वरूपामध्ये राहिलं. राज्य शासनाचा हा निर्णय अगदी शेवटीपर्यंत बदलला नव्हता. जेव्हा बदलला, राज्य शासनाने पण म्हटलं की नाही आता तुम्ही कांजूरमार्ग करा, त्यावेळेला तेव्हाचे जे माझे सक्सेसर होते त्यांनी त्याला मानलं. परंतु नंतर पुढं परत आलेल्या सरकारने तो निर्णय चुकीचा आहे का बरोबर आहे हे आम्ही जोपर्यंत ती बॉडी निर्णय घेते तोपर्यंत आम्ही सल्ला देऊ शकतो, आम्ही सांगू शकतो की आत्ता जर तुम्ही हे ठिकाण बदललं तर ह्याच्यामुळे असं नुकसान होणार आहे, कॉस्ट वाढणार आहे, प्रकल्पाला वेळ लागणार आहे. पण अल्टिमेटली हा निर्णय घेण्याची जबाबदारी जी आहे ती ज्या ऑथॉरिटीची आहे त्याच ऑथॉरिटीची. तिथे हस्तक्षेप करण्याचा मला किंवा कुठल्याही अधिकाऱ्याला अधिकार नसतो. त्यामुळं कॉन्फ्लिक्ट जो होतो, कॉन्फ्लिक्ट हा अनेक वेळा नसतो. कॉन्फ्लिक्ट हा खूप प्रोजेक्ट केला जातो आणि तो खूप सारा मीडियामध्ये प्रोजेक्ट केला जातो आणि ते तसा पॉप्युलर समज असतो. परंतु प्रशासनात असणाऱ्यांनाही माहिती असतं आणि राजकारणामध्ये असणाऱ्यांना ॲक्च्युअल फॅक्च्युअल पोझिशन काय आहे ते सगळ्यांना माहिती असतं. आणि इथे सुद्धा थोडंसं तसंच होतं.
म्हणून आपल्याला नेहमी हे बघावं लागतं की प्रशासकीय अधिकाऱ्यांना काम करताना आपण लिगली करेक्ट आहोत की नाही. आपला जो रोल आहे, कारण रूल्स ऑफ बिझनेस आहेत गव्हर्नमेंटमध्ये काम करत असताना. मंत्र्यांचे अधिकार काय, अधिकाऱ्यांचे अधिकार काय. मंत्री हा प्रशासकीय प्रमुख असतो कुठल्याही डिपार्टमेंटचा. त्यामुळे असं नसतं की अधिकारी काही जाऊन म्हणजे ते एखाद्या सिंघमसारखं काही करतात, अशी परिस्थिती नसते. हे खूप सारं आपण त्या मिथ्स असतात, अनेक्डोट्स असतात. म्हणून मी बघायचे सांगितलं की खूप सारे आपल्या ज्या समज असतात ते अनेक्डोटल एव्हिडन्सवरती असतात, प्रत्यक्षामध्ये तसं नसतं. आणि मीडियामध्ये आपापल्या त्यांच्या कपॅसिटीनुसार ते त्याचं इंटरप्रिटेशन करून बातमी देत असतात. त्यामुळे असं इमेज तशी तयार होते. प्रत्यक्षामध्ये सर्व गोष्टी ह्या लिगॅलिटीनी आणि आपल्या आपल्या लिगल ह्याच्यानुसार होतात. त्यामुळं त्याच्यामध्ये वैयक्तिक काही वाईट वाटण्याचं काही कारण नाही, कारण शेवटी शासनाला हा निर्णय घ्यायचा की लोकांसाठी आपण काय करायचं. असं मी म्हणू शकत नाही की अश्विनी भिडे या फक्त समाजाचं हित चिंततात आणि बाकीचे कोणी करत नाही, असं नसतं. आपला रोल आपण ओळखून आपल्याला त्याप्रमाणे भूमिका घ्यावी. शेवटचा प्रश्न आहे घेऊ. नमस्कार मॅडम, गव्हर्नमेंटचा ब्युरोक्रॅट्सवर डायरेक्ट कंट्रोल असल्यामुळे बऱ्याच वेळी पॉलिटिकल कारणांमुळे नेमणुका किंवा ट्रान्सफर्स होतात. ते टाळायला जसं की सुप्रीम कोर्टमध्ये इंडिपेंडंट बॉडी आहे नेमणुकांसाठी, त्याची गरज आहे का तुम्हाला वाटतं? अशी कुठली इंडिपेंडंट बॉडी नाही आहे. प्रशासक आणि बदल्या म्हणजे परत तेच सांगते की प्रशासकीय अधिकारी हे काही असे त्यांचं स्वतःचं वैयक्तिक काहीच नसतं. ते पूर्ण प्रशासनाचा भाग असतात. प्रशासकीय अधिकारी असतात, लोकल बॉडीज असतात, राजकीय म्हणजे मंत्री असतात. मुख्यतः जे मंत्रिमंडळ असतं हे यांच्याकडे सगळं प्रशासकीय अधिकार असतात. आणि बाकी आपण त्याचं पॉलिसी ते ठरवतात, इम्प्लिमेंटेशन हे प्रशासकीय अधिकारी करतात. ज्या वेळेला पॉलिसी एक असताना त्याला विरोध केला जातो तेव्हा कॉन्फ्लिक्ट होतो निश्चितपणे. पण जर कोणी पॉलिसी बदलली किंवा काही झालं तर त्याला प्रशासकीय अधिकारी काही त्याच्या विरोधात ते जाऊ शकत नाही. बदल्या हा प्रकारही थोडासा असाच असतो. त्याच्यामध्ये काही वेळेला शेवटी हा निर्णय शासनाचा असतो. सुप्रीम कोर्टाच्या आणि अनेक इतर न्यायालयांच्या आदेशानुसार बदल्यांच्या बाबतीतली धोरणं आहे, त्याच्यासाठी एक कमिटी पण आहे आणि कमिटी हा विचार करते. पण प्रत्येक वेळेला फील्डवरती अगदी ते बुकमध्ये जसं लिहिलं आहे बाय बुक कसं जाता येत नाही. काही वेळेला इतर अनेक स्थानिक अडचणी असतात आणि मग प्री मॅच्युअर ट्रान्सफर्स होतात. पण यू शुड टेक इट इन इट स्ट्राईड. त्याचा पण काही फार मोठा बाऊ करून माझी आता वेळेच्या आधीच बदली झाली किंवा मला नसताना माझ्या गैरसोयी झाली, त्याचा खूप मोठा इश्यू आपण करू शकत नाही. यू कॅन गो अँड प्लीड विथ द गव्हर्नमेंट. तुमच्याकडे सिस्टीम्स असतात, तुमचे वरिष्ठ अधिकारी असतात. या प्रीमॅच्युअर ट्रान्सफरमुळे तुम्हाला काही वैयक्तिक अडचणी निर्माण झाल्या तर तुम्ही त्यांना जाऊन सांगू शकता. परंतु ह्याच्या पलीकडे अधिकाऱ्यांनी अनावश्यक शासनाशी फाईट करत राहणं आणि आपण कुठेतरी वेगळे आहोत असं समजणं हा पण काही फारसा योग्य निर्णय असं मला वाटत नाही. आणि बहुतेक अधिकारी त्याप्रमाणेच करतात. काही वेळेला काही जणांच्या बाबतीमध्ये एक थोडासा एक एक्सेप्शनल केसेस असतात, तिथं त्यांची बाजू कदाचित बरोबर असते, शासनाची बरोबर असते. पण अशा केसेस खूप थोड्या असतात. बाकी बहुतेक ह्याच्यामध्ये ॲमिकेबली मान्य होतं. थँक्यू मॅडम. सर्वच प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप माहितीपूर्ण आणि मनमोकळेपणाने दिली. ऑडिटोरियममध्ये असलेल्या गर्दीवरून ते सिद्ध होतच आहे. खूप खूप धन्यवाद. यानंतरच्या कार्यक्रमाची सुरुवात आभार होतो. धन्यवाद रेवती. अश्विनी मॅडमशी झालेला हा संवाद सगळ्यांसाठीच मार्गदर्शक ठरेल याची खात्री आहे. आता मी मंथन सचिव गौरी चवरकर हिला आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करते. सर्वांनी भिडे मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. ICT एक आठवण म्हणून भिडे मॅडमना आम्ही एक भेटवस्तू देऊ इच्छितो. तर मी मंथनचे कन्व्हेनर प्राध्यापक श्रीराम जोशी यांना मंचावर आमंत्रित करतो. धन्यवाद सर. मंडळी, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपण मराठी राजभाषा दिनानिमित्त घेऊन येत आहोत मंथन प्रस्तुत एक खुसखुशीत बहुढंगी आरसपानी एकपात्री आविष्कार आरसा. या कार्यक्रमात आपल्या भेटीला येणार आहेत सुप्रसिद्ध निवेदिका सुसंवादिनी सौ मंगला खडीलकर. तर मग मंडळी, पुन्हा इथेच भेटूया
केंद्रात येत्या 27 फेब्रुवारीला सायंकाळी 5:30 वाजता. आता मी आभार प्रदर्शनाकडे वळते. हिरो हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर सहजच एखादा सिनेसृष्टीतला हिरो येऊन जातो. पण खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाचे हिरो अनेक आधारस्तंभांपैकी एक म्हणजे भारतीय प्रशासकीय सेवाधिकारी. सरकार व जनता यांमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे IAS अधिकारी. आणि आज आपल्या कार्यक्रमाच्या नावाप्रमाणेच आपली भिडे मॅडम सोबत झालेली भेट खरंच ग्रेट ठरली आहे. सर्वप्रथम आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून इथे आल्याबद्दल मी भिडे मॅडमचे मनापासून आभार मानते. एका खेडेगावातून सुरू झालेला मुंबई मेट्रोपर्यंतचा आपला प्रवास खरंच प्रेरणात्मक आहे. आम्हाला अभ्यासक्रमात मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हा विषय आहे, पण आपल्या या एका तासाभरात झालेल्या संवादातून व्यवस्थापनाचे अनेक पैलू उलगडले गेले आणि ते आम्ही नक्कीच अंगीकृत केले आहे. आजची ही ग्रेट भेट मुलांना खरंच प्रेरणादायक ठरली. कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवल्याबद्दल आदरणीय कुलगुरू प्राध्यापक अनिरुद्ध पंडित तसेच कुलसचिव प्राध्यापक आर देशमुख यांचे मी मनापासून आभार मानते. आजचा कार्यक्रम पुरस्कृत केल्याबद्दल UDCT अलुमनाय असोसिएशन UAA चे मी मनापासून आभार मानते. येथे उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, UAA चे पदाधिकारी व आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सन्माननीय पाहुण्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि सर्वात महत्त्वाचं, आज या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मी प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. आमची मैत्रीण रेवती आणि आजची सूत्रसंचालिका आभा मराठे यांचे मी मनापासून आभार मानते. आणि नेहमीप्रमाणेच लास्ट बट नॉट द लिस्ट हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मी माझ्या मंथन परिवारातील सर्व सहकाऱ्यांचे आभार मानते. धन्यवाद.